कविप्रवेश शो शौर्यगाथामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आजचे पुष्प 93. बंगालमधील नृशंस हत्याकांडाने देश ढवळून निघाला आहे. लोकांची मानसिकता किती हीन पातळी गाठत आहे आणि त्यावर काही कारवाई करून कायद्याचा वचक निर्माण करण्यापेक्षा राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण करीत आहेत. भ्रष्टाचाराची नवनवी प्रकरणे बाहेर येत आहेत. अशा या नैतिकता खालावत चाललेल्या देशासाठी सैनिक मात्र नाहक आपले प्राण गमावत आहेत, असेच कधी कधी उद्विग्नावस्थेत वाटते. पण हे सैनिक वेगळ्याच मातीचे बनलेले असतात व या पवित्र देशाच्या मातीत त्यांची पाळेमुळे खोलवर रुजली असल्याने त्याच्या रक्षणार्थ हसत हसत आपले प्राणार्पण करण्यास सज्ज असतात. आजचे पुष्प शौर्यगाथा 93. हुतात्मा मेजर पद्मपाणी आचार्य, महावीर चक्र मरणोत्तर, 2 राज रायफल्स भारतीय भूदल. पद्मपाणी आचार्य यांचा जन्म 21 जून 1969 रोजी झाला. त्यांचे वडील जगन्नाथ आचार्य हे भारतीय हवाई दलातून विंग कमांडर पदावरून निवृत्त झाले होते. 1965 आणि 1971च्या पाकिस्तान सोबतच्या युद्धात त्यांनी सक्रिय लढा दिला होता. त्यानंतर त्यांनी हैदराबाद येथील संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेत BRDL येथे काम केले. त्यांच्या आई श्रीमती विमला आचार्य या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. एक भाऊ पद्मसंभव आचार्य हेही भारतीय सैन्यात कॅप्टन पदावर होते व कारगिलमधील ऑपरेशन विजयमध्ये सामील होते. आचार्य कुटुंब हे मूळचे ओरिसाचे असून ते हैदराबाद तेलंगणा येथे स्थायिक झाले होते. पद्मपाणी यांचा विवाह चारुलता यांच्याशी झाला होता. पद्मपाणी यांनी हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेतले होते, पण त्यांना सैन्यात जाण्याची आवड होती. पद्मपाणी आचार्य यांनी 1993 मध्ये ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी मद्रास येथून पदवी प्राप्त केली आणि त्यांना द्वितीय बटालियन राजपुताना रायफल्स 2 राज रायफल्स येथे सेकंड लेफ्टनंट म्हणून नियुक्त केले गेले. कारगिल युद्धाच्या प्रारंभीच्या वेळी मेजर पद्मपाणी आचार्य हे 2 राजपुताना रायफल्सच्या कंपनीचे कमांडर होते. त्यांच्या वाढदिवसाच्या अवघ्या 1 आठवड्यानंतर 28 जून 1999 रोजी भारतीय सैन्याच्या 2 राजपुताना रायफल्सच्या मेजर आचार्य आणि त्यांच्या सैन्याला लोन हिल ताब्यात घेण्याची आणि कारगिलमधील टोलोलिंग शिखर पुन्हा ताब्यात घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या दोन्ही गोष्टी सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या होत्या. तेथील शत्रूच्या बंकरचा ताबा घेण्याचे काम यांच्यावर सोपवण्यात आले, कारण ते श्रीनगर लेह महामार्ग NH-1D कडे नजर ठेवण्यासाठी व हल्ला करण्यासाठी एक प्रभावी स्थान होते. बटालियनचे यश हे स्थान लवकर ताब्यात घेण्यावर अवलंबून होते. त्यामुळे टोलोलिंगची लढाई ही कारगिल युद्धातील एक महत्त्वाची लढाई होती. मेजर पद्मपाणी हे एक शांत व मनमिळावू स्वभावाची व्यक्ती होते. त्यांनी युद्धावर जाण्यापूर्वी 10 दिवस आधी वडिलांना पत्र लिहिले होते, ज्यात वैयक्तिक तसेच लष्करी समस्यांवर चर्चा केली होती. हृदय सुन्न करणाऱ्या या पत्रात ते लिहितात, प्रिय बाबा, युद्धातील दुर्घटनांची काळजी करू नका. हे सैनिकी जीवनाचा एक भाग आहे जो आपल्या नियंत्रण कक्षेच्या बाहेर आहे. किमान ते एका चांगल्या कारणासाठी आहे, ही जमेची बाजू आहे. आईला सांगा की देशासाठी लढण्यास मिळणे हा आयुष्यात क्वचितच मिळणारा सन्मान आहे आणि मी ही संधी सोडू शकत नाही. देशसेवेचा यापेक्षा उत्तम मार्ग तो कोणता? चारूला दररोज महाभारतातील एक गोष्ट ऐकवा, जेणेकरून तुमचे होणारे नातवंड चांगले संस्कार आत्मसात करून जन्माला येईल. यावेळी त्यांची पत्नी चारुलता या 6 महिन्यांच्या गर्भवती होत्या. 28 जून 1999 रोजी कंपनी कमांडर म्हणून मेजर पद्मपाणी आचार्य यांना शत्रूने घुसखोरी करून काबीज केलेले भारतीय सीमेवरील स्थान परत मिळवण्याचे भयंकर काम सोपवण्यात आले होते. त्या ठिकाणावर शत्रूने जोरदार सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. तेथे शत्रूची मजबूत पकड असून खंदक व भूसुरुंग लावून तसेच मशीनगन आणि तोफखाना सज्ज करून संरक्षित केलेले होते. त्यामुळे ही चौकी परत मिळवणे हे एक अवघड काम होते. या चौकीवर लवकर ताबा मिळवणे हे भारतीय सैन्याच्या
बटालियन आणि ब्रिगेडच्या मोहिमांसाठी खूपच आवश्यक होते. तथापि कंपनीची आगेकूच अगदी सुरुवातीलाच अडचणीत झाली, कारण शत्रूच्या तोफखान्याने यापुढे सरसावणाऱ्या भारतीय तुकडीवर तोफगाळ्यांचा तुफानी भडीमार गोळीबार केला. परिणामी मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. परंतु यामुळे मेजर आचार्य यांना त्यांच्या नेमून दिलेल्या मोहिमेला पुढे जाण्यापासून रोखले नाही. आपल्या वैयक्तिक सुरक्षिततेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून मेजर आचार्य यांनी त्यांच्या कंपनीच्या राखीव पलटणीचे नेतृत्व करीत त्यांना सोबत घेऊन शत्रूच्या तोफगाळ्यांच्या वर्षावातून मार्ग काढीत पुढे सरकत राहिले. भारतीय सैनिक शत्रूच्या खुनी गोळीबारास बळी पडत असतानाही त्यांनी आपल्या सैनिकांना प्रोत्साहन देणे सुरूच ठेवले आणि त्यांच्या राखीव पलटणीला उंच खडकाच्या टोकावर असलेल्या शत्रूवर हल्ला केला. शत्रू सैनिकांकडून होणाऱ्या गोळ्यांच्या वर्षावाची पर्वा न करता मेजर आचार्य शत्रूच्या बंकरपर्यंत सरपटत गेले व त्यांनी बंकरमधील शत्रू सैनिकांवर हातबॉम्ब फेकले. या धाडसी हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. खूप दुखापत होऊनही आणि हालचाल करू शकत नसतानाही त्यांनी आपल्या सैनिकांना त्यांना तसेच सोडून शत्रूवर चाल करून जाण्याचा आदेश दिला आणि शत्रूवर गोळीबार सुरू ठेवला. या धाडसी हल्ल्यामुळे रात्रभर चाललेल्या लढाईनंतर शत्रूवर विजय मिळवून तोलोलिंग टॉपची ती चौकी ताब्यात घेण्यात आली व हल्ल्याचा उद्देश सफल झाला. मोहीम फत्ते झाली, परंतु जखमांमधून झालेल्या अतिरक्तस्रावामुळे व गंभीर दुखापतींमुळे त्यांना वीरगती प्राप्त झाली. 28 जून रोजी पद्मपाणी यांचे वडील विंग कमांडर जगन्नाथ आचार्य निवृत्त यांना सैनिक प्रवक्त्याचा फोन आला. ते म्हणाले, तुमचे पुत्र धैर्याने व खूप शौर्याने लढले व त्यांनी इतिहास रचला आहे, पण दुर्दैवाने ते आता हयात नाहीत. या फोन कॉलच्या एक आठवडा आधी 21 जून रोजी संपूर्ण कुटुंबाने मेजर पद्मपाणी यांचा 31वा वाढदिवस फोनवर साजरा केला होता. त्यांची आई म्हणाली, एक आई म्हणून मी नक्कीच दुःखी आणि दुखावले आहे, पण एक देशभक्त म्हणून मला माझ्या मुलाचा अभिमान आहे. तो सदैव अमर राहील. पण मी असणार नाही. त्याने माझ्याकडून वचन घेतले होते की तो समोरून गेल्यावर मी रडणार नाही. त्यांचे वडील म्हणाले, तुम्हाला अपरिहार्यता स्वीकारावी लागेल आणि त्यानुसार जुळवून घ्यावे लागेल. हे पचायला जड आहे, पण आम्हा सर्वांना त्याचा अभिमान वाटतो आणि त्याची आठवण सतत येत राहील. त्याची आठवण आम्हाला सतत येत राहील. मित्रांनो, हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेतलेला एक युवक पछाडून निघतो देशसेवा करण्यासाठी आणि इंडियन आर्मी जॉईन करतो आणि त्याला कारगिल युद्धात शौर्य दाखवण्याचा ही जी एक संधी मिळते, हा जो एक गोल्डन चान्स इन लाईफ असं म्हणता येईल, जे प्रत्येक आर्मीवाल्याचं एक स्वप्न असतं आणि त्यात तो स्वतःची सुरक्षितता, स्वतःचा जीव हा सगळा टांगणीवर लावून शत्रूशी 2 हात करून एक महत्वाची पोस्ट आपल्या ताब्यात मिळवतो. पण तो ते पाहायला या जगात राहू शकत नाही. यांचीच कहाणी घेऊन लवकरच भेटतोय दुसऱ्या भागात. तोपर्यंत पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीश शोवर शौर्यगाथा. जय हिंद.